दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य नीट ऐका. दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे. अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपून राहिली नाही. अजितदादा यांच्या आईने देखील दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. तर अनेकदा उत्साही कार्यकर्त्यांनीही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवारांच्या नावापुढे मुख्यमंत्री पद दिलेलं आहे. यातच आता सुनील तटकरेंनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याविषयी भाष्य केलं. एवढंच नाही तर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डचा उल्लेख करत अजित पवारांच्या 7 वेळा उपमुख्यमंत्री पदाच्या विक्रमाचा उल्लेख केलाय. राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद 1978च्या आसपास पहिल्यांदा झालं पुलोचं सरकार असताना. त्यानंतर इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही तसा दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम सुद्धा कोणी म्हणणार नाही. याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणत काय कारण नाही. पण याचा अर्थ आम्ही तेवढा पुरता सीमित आहोत का नाही. आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे. पण आम्ही राजकीय वास्तवात यावा. मोहन भागवतांच्या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याची चर्चा रंगली. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात. अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तर एकनाथ शिंदेंनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. नेमकं याच काळात तटकरेंनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी भाष्य केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात कुछ तो गडबड है अशी स्थिती असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सुनील तटकरेंनी व्यक्त केलेली इच्छा ही फक्त इच्छाच आहे की आगामी काळात नेतृत्व बदलाचे संकेत, याची महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता आहे.